नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्षातील सातव्या सत्रामध्ये असणाऱ्या साधन संपत्ती भूगोल हा भूगोलाचा असणारा पेपर या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न। मित्र, अगोदरच्या तासांनी आपण साधन संपत्तीचे असणाऱ्या विविध व्याख्या आणि विविध व्याख्या बघत असताना आपण बघितलं की मानवाला उपयुक्त असणारे घटक म्हणजे साधन संपत्ती होय, किंवा मानवी जीवनाला व त्याच्या अस्तित्वाला उपयुक्त असणाऱ्या वस्तूंना आपण साधन संपदा असं म्हणतो, किंवा जे जे उपयोगी आहे व उपयोग घेण्यासाठी मदत करते त्या सर्व घटकांनाच आपण साधन संपत्ती असं म्हणतो। म्हणजेच मित्रहो, या ठिकाणी आपण साधन संपत्तीचं आजच्या तासामध्ये ज्यावेळेस साधन संपत्ती भूगोलाचं स्वरूप या ठिकाणी आपण पाहणार आहोत। साधन संपत्ती भूगोलाचे स्वरूप हे या ठिकाणी आपण पाहतोय स्कोप ऑफ जिओग्राफी ऑफ रिसोर्सेस। तर त्यावेळेस हे नेचर ऑफ जिओग्राफी ऑफ रिसोर्सेस म्हणजे स्वरूप या ठिकाणी जर आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की साधन संपत्ती म्हणजे काय, आणि मग साधन संपत्ती भूगोल। तर ज्यावेळेस आपण स्वरूप साधन संपत्ती म्हणते की अशी वस्तू की जी मानवाच्या उपयोगाची आहे किंवा ज्यावर जी मानवाच्या अस्तित्वाला या ठिकाणी गरजेची आहे, किंवा अशी ज्या वस्तूपासून मानवाच्या गरजा या पूर्ण होतात अशा वस्तूंना आपण साधन संपत्ती असं म्हणतो। आणि साधन संपत्ती भूगोलाचा जर आपण विचार केला तर मित्रांनो, भूगोलामध्ये देखील नैसर्गिक परिस्थितीमध्ये जे जे काही घटक आहेत त्या घटकांचा मानवी जीवनावर कसा परिणाम होतो, किंवा मानवी जीवन या घटकांसाठी कशा पद्धतीने अनुकूल किंवा प्रतिकूल आहे याचा विचार या घटकामध्ये केलेला आपल्याला दिसतो। आणि मित्रहो, याचाच अभ्यास प्रामुख्याने सांस्कृतिक भूगोल अनुषंगाने या ठिकाणी साधन संपत्ती भूगोल या अनुषंगाने या ठिकाणी मित्र आपण पाहतोय की मानवी संस्कृतीचा विकास सुरू झाल्यापासून पृथ्वीवर खऱ्या अर्थाने ज्ञानाची सुरुवात झाली आपल्याला दिसते। प्रथमतः त्याचे स्वरूप खूप व्यापक होते। पृथ्वी व तिच्या भागाशी संबंधित सर्व प्रकारच्या ज्ञानाचा त्यात समावेश होत असतो। सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसेल की या ज्ञानशाखा या स्वतंत्र नव्हत्या। तत्वज्ञान या अनुषंगानेच या ज्ञानशाखेचा अभ्यास हा या ठिकाणी केला जात होता। ज्यावेळेस आपण साधन संपत्तीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येते की साधन संपत्तीचा देखील अभ्यास करत असताना या ठिकाणी खगोलशास्त्र व साधन संपत्ती भूगोल यांचा एकत्र अभ्यास या ठिकाणी केला गेलेला असतो। आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये साधन संपत्ती भूगोल
आणि मग हे खगोलशास्त्र एकच आहे अशा पद्धतीने अभ्यास होतो. परंतु ज्यावेळेस आपण साधन संपत्तीचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की नैसर्गिक प्रकारचे असणारे घटक यांचा अभ्यास या ज्ञान शाखेत होऊ लागला. त्याचबरोबर मानव हा देखील तितकाच महत्वाचा घटक आहे. हे मानवाचा देखील अभ्यास होऊ लागला. आणि मग या ठिकाणी आपण पाहतोय की भूगोलाच्या देखील अशा शाखा या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात. भूगोलाच्या प्रमुख शाखेचा जर आपण विचार केला तर आपल्याला भूगोलाच्या प्रमुख शाखा जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला दोन शाखा प्रामुख्याने या भूगोलाच्या दिसतात. त्यामध्ये एक आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी आहे मानवी भूगोल. कारण मानव हा देखील तितकाच महत्वाचा घटक आहे. मग प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की प्राकृतिक भूगोलाच्या विविध शाखांच्या माध्यमातून मानवी संस्कृतीच्या विकासाबरोबर सुरू झालेल्या ज्ञानाचं स्वरूप अतिशय व्यापक होत गेले. आणि मग आपण पाहिले की तत्वज्ञानातून भूगोल विषयाच्या काही शाखा या ठिकाणी आल्या. त्यामध्ये मग आपण पाहतो की या ठिकाणी मग ते खगोलशास्त्र असेल, खगोलीय भूगोल असेल किंवा खगोलशास्त्र असेल किंवा मग ते भूरूपशास्त्र असेल किंवा त्यानंतर असणारं हवामानशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, जैविक भूगोल असेल, मृदा भूगोल असेल की यासारख्या विविध भूगोलाच्या शाखांचा विचार या ठिकाणी झाला. त्याचबरोबर मानवाच्या अनुषंगाने ज्यावेळेस विचार केला गेला, कारण आपण पाहतोय की नैसर्गिक घटकांचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्याचे शास्त्र म्हणजे भूगोल ज्यावेळेस आपण त्याला म्हणतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये साधन संपत्ती हा महत्वाचा घटक येतो. कारण नैसर्गिक घटकांमध्ये साधन संपत्ती देखील आलेली आहे. आणि मग या साधन संपत्तीचा उपयोग करून मानव कशा पद्धतीने जीवन जगतो, मानवाच्या गरजा कशा पद्धतीने पूर्ण होतात याचाच विचार आपण या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून आपण पाहतोय की भूगोलाचे स्वरूप देखील साधन संपत्ती भूगोलाचे स्वरूप देखील भूगोलाच्या स्वरूपाप्रमाणेच आहे. मग या ठिकाणी आपण पाहतो की मानवाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं की मानवी भूगोलाचे देखील अशा विविध शाखा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये एक आहे सामाजिक भूगोल आणि दुसरी आहे आर्थिक भूगोल. या मानवी भूगोलाच्या दोन शाखा या ठिकाणी आपल्याला दिसतात की एका या नैसर्गिक घटकाचा वापर एकतर सामाजिक दृष्टिकोनातून झालेला आहे किंवा एकतर तो आर्थिक दृष्टिकोनातून या नैसर्गिक घटकाचा वापर करून मानव आपलं जीवन आपल्या गरजा या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग त्या ठिकाणी आपण पाहतोय की सामाजिक भूगोलाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर लोकसंख्या भूगोल, त्यानंतर राजकीय भूगोल, वसाहती भूगोल, ग्रामीण भूगोल, ऐतिहासिक भूगोल, वैद्यकीय भूगोल, लष्करी भूगोल अशा प्रकारच्या विविध शाखा या भूगोलाच्या या साधन संपत्ती भूगोलाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. तर आर्थिक भूगोलामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की आर्थिक भूगोलाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर साधन संपत्ती भूगोल ही एक महत्त्वाची शाखा या आर्थिक भूगोलाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी पाहायला. या साधन संपत्ती भूगोलाच्या माध्यमातून की उपलब्ध असणाऱ्या साधन संपत्तीचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो हे अभ्यासण्याचे काम
या साधन संपत्ती भूगोलाचा. आपण पाहतोय की ज्या ठिकाणी साधन संपत्ती मुबलक प्रमाणामध्ये आहे अशा भागामध्ये मानवाचा राहणीमानाचा दर्जा हा उंचावला आहे. मग ही साधन संपत्ती नैसर्गिक असेल किंवा मानवी स्वरूपाची असेल, मग त्या ठिकाणचं असणारं सामाजिक स्ट्रक्चर कसं आहे, त्या ठिकाणी असणारी राजकीय सत्ता कशी आहे, त्या ठिकाणी असणारे वैद्यकीय ज्ञान त्या लोकांचं कसं आहे, त्यानंतर त्या ठिकाणी असणारी लष्करी सत्ता कशी आहे, यावर या सगळ्या बाबीवरच मानवी जीवन त्या ठिकाणचं किती चांगल्या प्रकारे जीवन जगतात किंवा त्यांच्या गरजा सहजतेने कशा पूर्ण होतात आणि त्या गरजा पूर्ण होऊन राहणीमानाचा दर्जा हा कसा उंचावला जातो, हेच या साधन संपत्ती भूगोलाच्या अनुषंगाने साधन संपत्ती भूगोलाच्या स्वरूपाच्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी बघायचं. आणि म्हणून आपण पाहतो की हा जो काही साधन संपत्ती भूगोल आहे हा आर्थिक भूगोलाची एक महत्वाची शाखा म्हणून या ठिकाणी, कारण या साधन संपत्तीवरच मानवाचं सर्व अर्थकारण चाललेलं असतं. मानवाचं आपण पाहतो की जगाच्या दृष्टिकोनातून या साधन संपत्ती भूगोलाचं विभाजन जर आपण केलं तर आपल्याला दिसतं की त्यानुसारच जगामध्ये विकसित, विकसनशील आणि मागासलेले देश हे आपल्या लक्षात येईल. ठीक आहे, असं जरी असलं तरी मागासलेल्या देशांमध्ये जरी साधन संपत्ती, नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात जरी असली तरी मात्र त्या ठिकाणी मानव हा तितका प्रगतिशील नाही. म्हणजे मानव ही साधन संपत्ती त्या ठिकाणी प्रगतिशील नाही, म्हणून तेथील असणाऱ्या नैसर्गिक साधन संपत्तीचा विकास झालेला आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळं ते राष्ट्र मागासलेले असलेले आपल्याला दिसतात. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जर बघितलं तर मित्रांनो आपल्याला हे वेगवेगळे प्रकार किंवा साधन संपत्तीच्या अनुषंगानं मग या आर्थिक भूगोलामध्ये आपण पाहतो की कृषी भूगोल असेल, औद्योगिक भूगोल असेल, वाहतूक भूगोल असेल, व्यापारी भूगोल असेल, विपणन भूगोल असेल किंवा पर्यटन भूगोल असेल, अशा अनेक शाखा या आर्थिक भूगोलाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसतात. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची शाखा म्हणजे की या ठिकाणी साधन संपत्ती भूगोल असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आणि याच साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास, साधन संपत्ती भूगोलाचं स्वरूप प्रामुख्याने या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.